माझा सगळा मेकअप उतरायच्या आधी लाईट येऊ दे. आई शपथ लाईट आला. मी जस्ट म्हणते माझा सगळा मेकअप उतरायच्या आधी लाईट येऊ दे. लाईट आला. गॉड ब्लेस मी फॉर दॅट. व्हॉट यू थिंक? यस ब्रो. बस स्वतःला निहारून झालंय माझं. निहारूनच ना काय म्हणतात, कॉम्प्लिमेंट करून झालंय स्वतःला. आता आमचे साहेब माझी सगळी लॅम्प लाईट काय लाईम लाईट काय लाईम लाईट कॅच करायला येत आहेत. वेट अख्खं घर नुसतं. अभि तुला माहिती मी घरी जेव्हा तू जातोस ना हॉटेलला आणि मी रात्री घरी येते ना आधी आणि बेडरूम ओपन केलं ना की अख्खं बेडरूम वर तुझ्या परफ्यूमचा वास असतो. एवढा स्ट्रॉंग मारतोस तू. घाण परफ्यूम आहे. मला नाही आवडत हा स्मेल परफ्यूमचा. मला आवडतो ना. चल. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन चॅनल मध्ये, ज्यामध्ये सॉरी स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. जर मागे ये. आणि बोला आम्ही आज जातोय मस्त असं फिरायला. मस्तपैकी वातावरण झालंय. पाऊस पण नाही, हलकं ऊन आहे एकदम. म्हणजे कसं साधं ऊन आहे, म्हणजे ते टोचणारं नाहीये. त्याच्यात मस्त बाहेर पडलंय. बघूया कुठे डेस्टिनेशन. ब्लॅक अँड व्हाईट असं अपोजिट कलर कॉम्बिनेशन केलंय आम्ही. आणि मस्त दिसतं असं समोर. असा एक फोटो घेऊया. थांबा मस्त बघूया कुठे जातो. फोटो घेऊन झालाय. आणि आमचा आजचा असा प्लॅन आहे की आम्ही मे बी हाऊसफुल बघायला जाऊ. हाऊसफुल डोंट नो बट लेट्स सी काय होतंय. पहिला आम्ही जातो कुठेतरी जरा रिलॅक्स व्हायला. असं रिलॅक्स म्हणजे आपण असं ठिकाणी बीच साईडला, बीच वगैरे साईड असं कुठेतरी. आपण भाट्यात जातोय. बघूया आता कुठं जातोय आपण. ओके देन चलो उधर मिलते हैं. कुठे आलोय आपण अभी? घाटे बीच. बापरे थांब आधी मला हे घाटे बीच मध्ये थोडा आलोय. थोडा रिलॅक्स. पण इथे रिलॅक्स वाटत नाही कारण का इथे मरणाची गर्दी आहे. अतिशय मरणाची गर्दी आहे. पण ठीक आहे आपण थोडं चिल करूयात आणि काहीतरी खाऊन इथून जाऊया. मस्त तुला दाखव एक दृश्य दाखवते. हो येस आम्ही म्हणतोय म्हणून आपण समोरचं दृश्य बघूया. आम्ही आहे ना अशा सगळ्या लाईन मधून डिरेक्टली लास्टच्या रो मध्ये येऊन बसतोय. अडकला सगळ्या केसांची वाट लागली. ओके काय म्हणतोय अवीचं हे फेवरेट ठिकाण आहे. तुम्ही जर का आमचा पहिला ब्लॉग बघितला असेल ना क्वेश्चन पहिला अगोदर कसं इथं पीस होतं. आता ठीक आहे. आता तेवढी काही असं काही नाही. ठीक आहे चालू शकतो. थांब ना मला अँगल मध्ये माझ्या ह्याच्यामध्ये ये ना व्यवस्थित कॅमेरामध्ये. ते मी घेतो. हा खालचा अँगल बघा जरा एकदम मस्त शांतता आहे. पण जर का तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल ना क्वेश्चन अँड आन्सर इथे एकदम म्हणजे एकदम शांतता एकदम म्हणजे चांगलं वाटायचं. आता पण वाटत तसं. बोल हा मग तू बोल तर. माझा व्हिडिओ माझा वेळेस कम्प्लीट करत नाही. तू पण घे. पहिला जो आमचा प्रश्न आणि उत्तरचा व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये हा म्हणाला होता की याचं फेवरेट ठिकाण भाटे बीच आहे. म्हणजे भाटेमध्ये म्हणजे छान वाटतं जरा बसायला. पण आता मला कळत नाही मला आवाज ओव्हर क्राऊडेड झालाय. आता थोडं पण चालतंय काय प्रॉब्लेम नाही. माणसं तर येणार. 7चा शो आहे. आता वाजले 6 बरोबर. एक तास रिलॅक्स. एक तास आम्ही मस्त इथे चिल करू शकतो. चिल ब्रो चिल. आणि आहे ना तुम्ही जर का रत्नागिरी मधले असाल ना तर तुम्हाला खरंच भाटे आवडतं की मांडे ते नक्की सांगा हा कॉमेंट सेक्शन मध्ये. कमेंट. मला तर भाटे आवडते. आपल्याला तर भाटे आवडते. मांडीपेक्षा जरा बरं आहे. मांडीमध्ये मला तसं म्हणाल ना तर मी बीच पर्सन नाहीये. बीच म्हणजे बीच मी इथे काय येते माहितीये मांडवी किंवा भाटे पाणीपुरी शेवपुरी भेळ खायला. वाव क्या सोच येते. बाकी कशासाठी इकडे येत नाही मी. फक्त कारण का तुम्ही कुठे दुसरीकडे खा पण जे बीच वर पाणीपुरी शेवपुरी मिळते ना तशी दुसरीकडे काय म्हणतो सगळी पण बरोबर. जशी बीच वर मिळते ना प्रॉपर इथे चटपटीत व्यवस्थित चांगली असते ना. इथे काय मस्त असते. पण बाहेर ना म्हणजे इथलं ते आंबट पाणी सगळं बेस्ट असतं. यस. एक मिनिट दादा ते म्हणजे ह्याचा व्हिडिओ घेते. तुझा नाही रे दादा. भेळ कोणासाठी ऑर्डर केलीस? मला. आणि हे शेवपुरी तुला. मला भेळ पाहिजे तू शेवपुरी पाहिजे. घे काही झालं. आता माझा फोटो काढायचा. चांगलं वाटतं. तू तुझा भेळ आणली होतीस ना. आता तू बोललीस की भेळ मी खाते म्हणून असं काय करते. असं चल खा. चमचे जरा लयच लहान आहेत. तिकट आहे. मला आवडली. मी खाल्ली बाबा अशी एक पीस.
भेळ चांगले, भेळ खाऊन बघ. दोन्ही पण चांगले चांगली आहे. ह्या उन्हामुळे काय पडलं होत नाही. जे 2-3 वाजेपर्यंत ऊन असतं ना त्याने काळा पडला जास्त होतं. तुम्हाला आवाज ऐकायला येईल की नाही व्यवस्थित काय आयडिया नाही. लस्सी आम्ही आहे ना, एक मिनिट, हे पहिलं सगळं खाऊन घेतो काय हवी, अँड देन वी विल टॉक. काय आवडलं तुला, पुरी की शेवपुरी की भेळ? दोन्ही दोन्ही. मोठ्यानं बोल, ऐकायला जाणार नाही. दोन्ही. मला शेवपुरी जास्त आवडली. आता वा आम्ही आता ना असं काहीतरी खाऊन घेतोय, कारण यासाठी की 7चा शो 10ला संपेल. काय रे, 10 वाजतील. 10 वाजतील अभि. 7, 8, 9 नाही, 8, 9, 10, 10 वाजतील. आणि जेवेपर्यंत 10 वाजतील आम्हाला. म्हणून म्हटलं काहीतरी हे चटरपटर खाऊन घेऊया. असं ढोसतोय बघा. नंबरची येडी आहे, अंगा वेडी आहे. मूर्ख, एवढे फोटो काढतोय. किती फोटो काढणार अजून? आय एम नॉट इंटरेस्टेड ब्रो. माझी जर का गॅलरीचे आता तुम्हाला ते काय म्हणतात, काय घेतात ते, असं ते घेतलं ना तसं कळेल की ह्याला किती फोटो काढले नाहीत ते हरामी. आणि माझे फोटो काढ म्हणते, माझे फोटो कसे काढतो ते दाखवे ना मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये. हा माझे फोटो कसे, मला सांगतेस की नाही अजिबात नाही. हा अतिशय बेकार फोटोग्राफर आहे. त्यातल्या त्यात मी जरा बरं तरी फोटो काढते, पण हा नाही. माझे फोटो अजिबात चांगले काढत नाही. नाही अजून वेळ आपल्याकडे 1 तास. अवी काय म्हणतोस? अरे ते नाही का परवा सगळे असे आहे मुळे गोळा करायला आले होते लोक, त्यातलंच आहे काहीतरी. मी परवा बातमी बघितली होती. बट काय पण म्हणा अवी, तू आज अतिशय बकवास दिसतोयस. थँक्स. खरंच बकवास दिसतोयस. फक्त एकच गोष्ट तुला चांगली वाटते यावेळेस. काय सांगू? माझं प्रेम. लाजला बाई. अवी इकडे बघ, हे अवी इकडे बघ. काय लोक दिलास पाकी. एक बाई क्लिप बघ. भाट्यामध्ये फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो हाऊसफुल 5 बघायला. आणि इथे आल्यानंतर आहे ना, तसा मूवी ठीकठाक होता. अप टू द मार्क म्हणता येणार नाही, पण कॉमेडी टायमिंग वगैरे ठीकठाक होता. ॲव्हरेज मूवी होता. ओके, सो जस्ट आम्ही पिक्चर बघून आलो आहे. तुम्हाला माझा आवाज ऐकायला येतो की नाही डोंट नो. आणि आम्ही आता आलो अलीकडे बघून एक पोरगी स्माईल करते आणि त्याला वाटतं की त्याला ओळखते म्हणून. नजर ठेवायला लागणार आहे मला जास्त साहेबांवर आमचं. कळतंय तुम्हाला? ओके, सो पिक्चर बघून आलो. सेल झाली. मी काय म्हणत होते, जस्ट मी पिक्चर बघून आलो आहे. एकदम पण भारी असं नाही, पण ठीक होता. आता लंच डिनरला आलो आहे. आणि इथे ना पब्लिकमध्ये ब्लॉग करताना थोडं ऑकवर्ड केलं होतं. सो घरी गेल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करूयात. काय आधी ओके, मी नाही ऑर्गनाईज. चल ये लवकर, ब्लॉगचा एंड करायचं राहिलाय. अख्खा दिवस फिरलोय. ये लवकर. लाल परी मैं लाल परी लाल. सो अवी, कसा वाटला तुला हाऊसफुल मूवी? ओके ओके ओके, पण एवढा पण भारी नाही, पण ओके. हा म्हणजे अक्षय कुमार तर दी बेस्ट होता याच्यामध्ये. काय म्हणतोस? स्टोरी त्यांना चांगली नाही भेटली एवढी. म्हणजे सस्पेन्स पडलं. हा सस्पेन्स आहे शेवट. पण ते दुसऱ्या भागामध्ये काय दाखवलं अजून काय माहित नाही. आम्ही 5A म्हणजे 5A बघितला ना, बरोबर ना? पण ठीक वाटला. एवढा असं दी बेस्ट असं नाही, पण ठीक होता, ठीकठाक होता. म्हणजे जुन्या हाऊसफुल बघताय ना, हा हाऊसफुल एवढा काय मला वाटला नव्हता. बरोबर ना? छान मूवी बघून झालाय. देन मस्त डिनर केलेला आहे. आणि आता घरी येऊन व्लॉगचा एंड करतोय, कारण का आम्ही एंड करायला विसरलो होतो. सो काय म्हणायचं, झोपायचं आणि पुढच्या व्लॉग मध्ये भेटायचं.
बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पीस आउट.